मंडळी, पाकिस्तान भारतावर हल्ला करणार का? पाकिस्तानी लष्कर भारताला भिडणार का? असा सवाल सध्या सगळीकडे विचारला जातोय। पण घाबरू नका, पाकिस्तान लष्कराची काय लायकी आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त युनिफॉर्म कुणी घातला म्हणून कुणी सैनिक होत नाही। जे लष्कर आपल्या सैनिकांचे मृतदेह स्वीकारत नाही, आपल्या शहीद सैनिकांना जे बेवारस सोडतात, ते कुठले आणि कसले सैनिक? जे दहशतवाद्यांच्या जनाजाला खांदे देतात, ते कसले सैनिक? फक्त वर्दीतले दहशतवादी आहेत हे। हात पाकिस्तानी लष्कराचा दहशतवादी लबाड चेहरा आहे आणि हा चेहरा जगाच्या समोर आला। आज या लष्कराच्या अधिकाऱ्यांवर दहशतवाद्यांच्या जनाजाला खांदा द्यायची वेळ आली आहे। कारण फक्त दहशतवाद्यांचा उपयोग नाही, हे पाकिस्तानी बोगस लष्कर आपण पोचलेल्या दहशतवाद्यांना संरक्षण सुद्धा देऊ शकले नाही। त्यामुळे आज पाक लष्करात घबराट आहे। जे दहशतवादी कालपर्यंत मित्र होते, आपल्यासाठी जीव धोक्यात घालत होते, असं त्यांना वाटत होतं, भारताच्या हल्ल्यानंतर हे दहशतवादी त्यांच्यावर उलटू शकतात। त्यामुळे लष्कराचे गणवेश घालून हिंडणाऱ्या या डरपोकांची हवा टाईट झाली आहे। त्या लष्कराच्या प्रमुखाला मुल्ला म्हटलं जातं, तो काय लष्कराचा प्रमुख झालाय का? त्या लष्कराची काय लायकी असेल आणि त्या देशाची हालत काय असेल? पाकिस्तान ही लढवयांची नाही, पळपुट्यांची भूमी आहे। 1993च्या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड दाऊद इब्राहिम पळून कुठे गेला? पाकिस्तानात। लादेनचा साथीदार असलेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी मसूद अझर पळून कुठे गेला? पाकिस्तानात। भारताच्या बर्बादीची रोज दुआ मागणारा, गरळ ओकणारा, संसदेवर हल्ला करणारा हाफिज सईद कुठे पळाला? तोही पाकिस्तानात। आणि जगातला सगळ्यात मोठा दहशतवादी ओसामा बिन लादेन पळून जाऊन कुठे लपून बसला? तोही पाकिस्तानात। आणि वर तोंड करून हा देश म्हणतो दहशतवादाशी आमचा संबंध नाही। भारताने आता तिसरा डोळा उघडलाय। दाऊद इब्राहिम, हाफिज सईद आणि अझर मसूद सगळे कालपर्यंत जिथं मजा मारत होते, तिथं आता त्यांना सुट्टी नाहीये। संरक्षण मंत्री म्हणालेत, ऑपरेशन सिंदूर अजून थांबलेलं नाहीये। याचा अर्थ भारत मुळावर घाव घातल्याशिवाय आता थांबणार नाहीये का? फक्त दहशतवादीच नाही, तर मुल्ला म्हणून लष्करात असलेल्यांना सुद्धा भारत सोडणार नाहीये का? म्हणूनच मुल्ला मुनीर कुठल्या बिळात लपून बसलाय? लपू द्या, बकरे की अम्मा कब तक खैर मनाएगी। या सगळ्याबद्दल